त्यामुळे ज्या अँगलनं आपलं चालू आहे त्याच्या जवळपास जे लागतं, जवळपास म्हणतो मी, त्या दृष्टिकोनातनं करंटला कव्हर केलं तरी अडचण नाही आहे. काल सांगत असताना G20 शिखर परिषदेचा क्रमांक सांगितला होता की तो 18वा का 17वा, 17वा सांगितलं, ते 20वा करा फक्त, कारण ही 20वी G20 परिषद होती. जे रिसेंट कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं G20 शिखर परिषद. तर G20 शिखर परिषद कितव्या क्रमांकाची आहे? तर 20व्या क्रमांकाची आहे. ठीक. कुठे पार पडली होती G20 परिषद? कुठे पार पडली होती? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली. आणि या परिषदेला भारताकडून कोण गेलं होतं? नरेंद्र मोदी. या G20चं वैशिष्ट्य काय आहे? आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? आफ्रिका खंडात पार पडलेली ही पहिलीच बैठक आहे. या अगोदर आफ्रिका खंडात कुठलीही बैठक पार पडली नव्हती. यानंतर ब्रिक्सच्या बाबतीत पाहिलं होतं. ब्रिक्सला 2014 साठी जी परिषद पार पडली होती ती कुठे पार पडली होती? 2014 फोर्टालिझा ब्राझीलमध्ये पार पडली होती. शहर कोणतं आहे 2014चं? 2014ला ब्रिक्स परिषद ज्या ठिकाणी पार पडली होती फोर्टालेझा आहे. एक विधान लक्षात ठेवा, काल मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. या फोर्टालिझाला एक फोर्टालिझा घोषणापत्र ब्रिक्सनं जाहीर केलं होतं. या फोर्टालिझा घोषणापत्रानुसार जी ब्रिक्स बँक तुम्ही म्हणतात त्या ब्रिक्स बँकेची स्थापना या 2014च्या परिषदेमध्ये फोर्टालिझा डिक्लेरेशन आलं होतं. त्या फोर्टालिझा डिक्लेरेशननुसार याची स्थापना झाली आहे. त्याच बँकेला तुम्ही न्यू डेव्हलपमेंट बँक या नावाने सुद्धा ओळखतात. म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक असेल किंवा ब्रिक्स बँक असेल, दोन्ही एकाचीच नाव आहे. त्यामुळे काही कोमात जाण्याची गरज नाही आहे. आणि यानंतर G7ची परिषद वर्ष 2025ची जर कुठे पार पडली असेल, G7ची वर्ष 2025ची बैठक कुठे पार पडली होती? कॅनडा की ब्राझील? कॅनडाला पार पडली होती. आणि कितवी G7 होती? 51वी होती. जिथं तुम्हाला मी G20 शिकवलेला आहे तिथंच एक पॅचअपमध्ये आणखीन एक डेटा लिहून ठेवा, म्हणजे एकत्र सलग होऊन जाईल. ज्यावेळेस G20ची बैठक पार पडली होती त्या G20च्या बैठकीमध्ये G20 इकॉनॉमी हा एक वर्ड किंवा शब्दप्रयोग केला जातो. काय आहे G20 इकॉनॉमी? तर हे काही वेगळं नाही आहे विषय. G20 इकॉनॉमी म्हणजे G20 मध्ये जे 20 देश आहेत, म्हणजे 19 देश आणि एक आंतरराष्ट्रीय संस्था जी युरोपियन युनियन आहे, या सर्व देशांच्या इकॉनॉमीला G20 इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे ही इकॉनॉमी किती देशापासून बनले? 20 देशापासून बनले, जे G20चे कोण आहेत? सदस्य राष्ट्र आहेत. या G20 मध्ये जेवढे काही 20 देश आहेत, या 20 देशामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या ज्या कुठल्या अर्थव्यवस्था आहेत, सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ज्या कुठल्या अर्थव्यवस्था आहेत, या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक किंवा क्रम या G20च्या शिखर परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. आणि G20 शिखर परिषदेच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जर पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कोणती असेल तर ती आहे भारत. आणि वर्ष 2024 साठी भारताचा ग्रोथ रेट नियर अबाउट 7%, 7% राहील असं सांगितलेलं आहे. म्हणजे G20 इकॉनॉमीमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी जर अर्थव्यवस्था कोणत्या देशाची असेल तर ती आहे भारताची. आणि G20च्या इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातूनच बघायचं. जर आयोगाने प्रश्नामध्ये G20 इकॉनॉमी हा वर्ड वापरला तरच उत्तर त्याचं इंडिया येईल. बाकी रिपोर्ट असेल तर बाकी रिपोर्टनुसार जे उत्तर असेल ते असेल. पण G20 इकॉनॉमीनुसार इंडिया आहे. नंबर 2ला जो कोणता देश असेल तर नंबर 2ला आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया नंतर नंबर 3ला जर कोण असेल तर ते आहे चीन. चीन नंतर नंबर 4ला जर कोण असेल तर तो आहे रशिया. आणि रशिया नंतर नंबर 5ला जर कोण असेल तर तो आहे ब्राझील. आता या 5ही पण देशाकडे जर पाहिलात जे टॉप 5 मध्ये आहेत G20 मधले,
ज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा कसा होत आहे, G20 समूहामध्ये सर्वात जास्त वेगाने होत आहे. हे 5ला 5 देश ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र सध्या आहेत का नाही आहेत? 5ला 5 देश, इंडिया, चीन, रशिया, ब्राझील तर ऑलरेडी आहेत. आणि इंडोनेशिया कधी झालेला आहे? 2024 मध्ये. एक विधान माझं लक्षात ठेवा, ब्रिक्सचे एकूण सध्या सदस्य राष्ट्र किती आहेत? 10 आहेत. सध्या सदस्य राष्ट्र किती आहेत? 10. आणि जर वन लाईनर टाईप मध्ये प्रश्न विचारला गेला की तुम्हाला माहित आहेत जे नवीन 5 झाले त्यापैकी एक आहे इजिप्त, दुसरा आहे इथिओपिया, तिसरा आहे इराण, त्यानंतर आहे आणि इंडोनेशिया. ठीक. जर 10व्या क्रमांकाचा सदस्य कोण होता जर विचारलं तर त्याचं उत्तर सुद्धा इंडोनेशियाच लिहा. ब्रिक्सच्या सध्या जे 10 सदस्य राष्ट्र आहेत या 10 सदस्य राष्ट्रापैकी सर्वात शेवटचा म्हणजेच 10वा सदस्य जर कोण असेल तर तो सुद्धा इंडोनेशिया आहे. हे लक्षात असू द्या. G20 इकॉनॉमीमध्ये वाढणारे वेगाने ज्या 5 अर्थव्यवस्था आहेत त्या 5 अर्थव्यवस्था सर्वच्या सर्व ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र आहेत का नाही? तर 100% आहेत. मग आता हे ब्रिक्सचे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे का नाही? 100% आहे. तर हा एवढा बीट तिथं कनेक्ट करून ठेवा म्हणजे एकत्रच पॅचअपमध्ये डेटा कलेक्टिव्ह होईल. आता आजच्या लेक्चरला आपण काय पाहणार आहोत तर कालच्यामध्ये एक संघटना राहिली होती. ती कोणती होती? बिमस्टेक संघटना राहिलेली होती. बिमस्टेक नंतर आज दुसरा जो आपला चर्चेचा घटक असणार आहे तो कोणता असणार आहे? तर बिमस्टेक नंतर जी जागतिक मृदा परिषद पार पडली, मृदा की मृदा 2024 ची, तो एक घटक पाहणार आहोत. त्याच्यानंतर जर काय पाहणार असाल तर ते मात्र जागतिक हिंद महासागर परिषद 2025 जागतिक हिंद महासागर परिषद 2025. त्याच्यानंतर जर काय पाहणार असू तर ते मात्र जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृती परिषद 2025. त्याच्यानंतर जर कुठला बीट पाहणार असू तर तो मात्र जागतिक शाश्वत विकास परिषद 2025. त्याच्यानंतर जागतिक बँक भू परिषद, जागतिक बँक भू परिषद 2025. एवढ्या परिषदा आहेत. यातल्या ज्या खालच्या आहेत त्या तितक्या महत्त्वाच्या नाही आहेत. वन लाईनर टाईपच्या पलीकडे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. अगोदर ज्या खालच्या आहेत मृदा परिषदेपासून जागतिक बँक भूविज्ञान परिषदेपर्यंतच्या हा सर्व घटक क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर मी बिमस्टेककडे येतो. कारण बिमस्टेक एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना पण आहे. खरं तरी प्रादेशिक संस्था आहे आणि मॅक्झिमम टाइम आयोग इथं प्रश्न विचारता का? 100% विचारतं. मग आता जागतिक मृदा परिषद ही जी आहे 2024 साठीची जर कधी पार पडली असेल तर ते मात्र नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडली. आणि नोव्हेंबर 2024 मध्ये ही परिषद जर कोणत्या ठिकाणी पार पडली असेल तर ते मात्र नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक मृदा परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फक्त ठिकाण मात्र माहीत असणं गरजेचं आहे. कुठे पार पडली होती तर ती मात्र नवी दिल्लीमध्ये वर्ष 2024च्या नोव्हेंबरमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. त्यानंतर आहे जागतिक हिंद महासागर परिषद. आत्ताची जी हिंद महासागर परिषद पार पडली वर्ष 2025 ची ही 8व्या क्रमांकाची आहे किंवा 8वी जागतिक हिंद महासागर परिषद आहे. आता ही परिषद पार कुठे पडली तर काय झालं? ठीक. कुठे पार पडली असेल तर ओमान मधलं मस्कत नावाचे एक शहर आहे आणि ओमान मधल्या मस्कत नावाच्या शहरामध्ये ही परिषद पार पडली. आता ही हिंद महासागर परिषद आहे काय? खरं तर या हिंद महासागर परिषदेचं आयोजन केलं जातं इंडिया फाउंडेशनच्या वतीनं. आणि इंडिया फाउंडेशननं काय केलं होतं, हे जे प्रादेशिक 30 देश होते हिंद महासागराच्या साईडला, या 30 देशांना एकत्र आणून असे जवळपास 30 देश होते
आणि यांची एक परिषद वर्ष 2016 मध्ये सिंगापूरमध्ये आयोजित केली गेली होती आणि 2016 पासून ही आतापर्यंत चालू आहे का प्रक्रिया 100% आहे. खरं तर हे आर्थिक संबंधावरती अंडरलाईन करणारं किंवा महत्व देणारी ही हिंद महासागर परिषद आहे आणि वर्ष 2025 ची 8वी हिंद महासागर परिषद ओमान मधल्या मस्कतमध्ये पार पडली आणि या परिषदेला भारताला जर रिप्रेझेंट कोण केला असेल तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याने काय केलं असेल, भारताचं प्रतिनिधित्व या परिषदेमध्ये केलेलं होतं. यानंतर जी पुढली परिषद आहे जागतिक AI कृती परिषद, ही जागतिक AI कृती परिषद तिसरी परिषद आहे, जी की एकूणमध्ये जर कितवी आवृत्ती असेल तर तिसरी आवृत्ती आहे. एस जयशंकरने रिप्रेझेंट केलं होतं कोणत्या परिषदेमध्ये, जागतिक हिंद महासागर परिषदेमध्ये. यानंतर आहे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद ही जी तिसऱ्या क्रमांकाची आहे, ही जर कुठे पार पडली असेल तर ते मात्र पॅरिस, जे की कोणत्या देशात आहे, फ्रान्समध्ये पार पडली आहे. या पॅरिसमध्ये पार पडलेल्या AI परिषदेचे अध्यक्ष जर कोण असतील तर या परिषदेचे अध्यक्ष दोन व्यक्तिमत्व होते. एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तेव्हाचे जे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांचं नाव आहे इमॅन्युअल मॅक्रॉन. इमॅन्युअल मॅक्रॉन आणि मोदी हे दोघं सहअध्यक्ष राहिले होते कोणत्या परिषदेचे, AI कृती परिषदेचे. आणि ही परिषद तिसऱ्या क्रमांकाचे, जी कुठे पार पडले, पॅरिस फ्रान्समध्ये पार पडले. अगोदरची पहिली कुठे पार पडली होती तर 2023 मध्ये पहिली परिषद युनायटेड किंगडम मध्ये पार पडली होती 2023 मध्ये. आणि 2024 ला दुसऱ्या क्रमांकाची पार पडली होती आणि 2024 ला दुसऱ्या क्रमांकाची जर कुठे पार पडली असेल तर ते मात्र साऊथ कोरियामध्ये पार पडली होती. कुठे पार पडली होती, साऊथ कोरिया. आणि तिसरी पार पडली ती मात्र पॅरिसमध्ये. ठीक. यानंतर आहे जागतिक शाश्वत विकास परिषद 2025. ही परिषद कधी पार पडल्या होत्या, ही वरच्या दोन्ही परिषदा ज्या आहेत का, हिंद महासागर आणि AI कृती परिषद, या दोन्ही परिषदा फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडल्या. कधी, फेब्रुवारी 2025. जागतिक शाश्वत विकास परिषद मार्च 2025 मध्ये पार पडली, मार्च 2025. आता ही जी शाश्वत विकास परिषद आहे ती कुठे पार पडली असेल तर ते भारतातल्या नवी दिल्ली इथे पार पडली होती. नवी दिल्ली. ही जी परिषद आहे या परिषदेचं आयोजन कुणाच्या वतीनं केलं जातं. शाश्वत विकास म्हणजे कसला विकास, शाश्वत विकास म्हणजे कसला विकास, चिरकाल टिकणारा. आणखीन बरं, विकास आणि शाश्वत विकास याच्यात फरक काय, पर्यावरणाची त्रास न होता केलेला विकास. असं कसं होईल मॅडम, फॉर एक्झाम्पलसाठी म्हणजे मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला प्रोडक्शन करायचंय गुड्स अँड सर्व्हिसेस, सर्व्हिसेसचं म्हणणारच नाही मी, गुड्स म्हणतो. जसं की तुम्हाला एखादी वस्तू उत्पादित करायचं तर तुम्ही वस्तू उत्पादित करत असताना, बरोबर आहे, कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट असेल, ज्या ठिकाणी ही वस्तू प्रोडक्शन होत आहे त्या कंपनीतून CO2 बाहेर पडत आहे का नाही, प्रमाण कमी करायचं. फॉर एक्झाम्पलसाठी आपल्या देशात 140 कोटी लोक आहेत, बरोबर आहे ना, किती आहे, 140 कोटीच आहेत ना. ठीक. आता मला सांगा 140 कोटी लोकांचा उपभोग जास्त असेल का 100 कोटी लोकांचा उपभोग जास्त असेल, 140 कोटी लोकांचा उपभोग जास्त असेल. आता उपभोग जितका आहे म्हणजे मागणी म्हणतो मी त्याला आता, बरोबर, मागणीच्या प्रमाणात त्याचा पुरवठा केला पाहिजे का नाही. हा, मग आता कसं करायचं, प्रोडक्शन कमी केल्यास मारतील की लोक एकमेकाला वस्तू घेण्यासाठी, असं होणार नाही, 100% होईल ना. ठीक. विकास म्हणजे काय माहितीये का, सरळ साधा सिंपल लॉजिक सांगतो. 1 रुपयाची उत्पन्न तुमचे 2 रुपये झाले तर हा तुमचा काय आहे, विकास आहे. फक्त एकच अप्रोच इथे वापरला तुम्ही, इकॉनॉमिकल अप्रोच. कोणता अप्रोच वापरला, इकॉनॉमिकल अप्रोच. ज्यावेळेस तुम्ही शाश्वत विकास म्हणत आहात त्यावेळेस
तीन अप्रोच येतात. किती? तीन. पहिला अप्रोच असतो इकॉनॉमिकल, सेकंड वन इन्व्हायरमेंटल आणि थर्ड वन पॉलिटिकल. या तीन अप्रोचने ज्याला डिफाईन केलं जातं त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि जेव्हा फक्त डेव्हलपमेंट हा शब्द येतो त्यावेळेस एकच अप्रोच असतो आणि तो अप्रोच कोणता असतो? फक्त इकॉनॉमिकल. ठीक. तर या शाश्वत विकासाच्या संदर्भातची जी परिषद भारतात पार पडते ही परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडली. आणि विशेष या परिषदेचं आयोजन टेरी नावाची एक संस्था आहे भारतात, ओके, जिचं नाव आहे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट याच्या वतीनं याचं आयोजन केलं जातं. आणि आत्ता या परिषदेचं उद्घाटन जर कुणाच्या हस्ते झाला असेल तर वर्ष 2025च्या या शाश्वत विकास परिषदेचं उद्घाटन भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? भूपेंद्र यादव. लक्षात ठेवा, हे अध्यक्ष नाही आहेत, यांच्या हस्ते फक्त उद्घाटन झालेलं आहे. आणि उद्घाटन कधी कधी विचारलं जातं, त्यामुळे कायम लक्षात ठेवा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते जागतिक शाश्वत विकास परिषद याचं आयोजन कुठे झालं होतं? नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन सोहळा त्यांनी पार पाडलेला आहे. आणि यानंतर शेवटची परिषद आहे आपली, ती कोणती असेल तर जागतिक बँक भूपरिषद वर्ष 2025. आणि ही परिषद पार पडली होती मे 2025 मध्ये. कधी पार पडली होती? मे 2025 मध्ये पार पडलेली आहे. या परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे? ही परिषद पार पडली होती वॉशिंग्टन DC मध्ये. कोणत्या देशात आहे वॉशिंग्टन? अमेरिकेमध्ये आहे. USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता साधा प्रश्न असा आहे माझा, जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टनलाच आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टनलाच आहे. आणि परिषद सुद्धा कुठे पार पडली? वॉशिंग्टनलाच पार पडली. या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कुणी केलं तर भारताच्या पंचायत राज मंत्रालयाचे जे सचिव आहेत ज्यांचं नाव आहे विवेक भारद्वाज. विवेक भारद्वाज यांनी या परिषदेमध्ये भारताचं काय केलेलं आहे? नेतृत्व किंवा भारताला रिप्रेझेंट करण्याचं काम केलेलं आहे. ठीक. जानेवारीपासून जूनपर्यंत ज्या वन लाइनर टाईपमध्ये विचारल्या जाणाऱ्या जेवढा काही परिषदा आहेत डाटा तेवढा या घटकामध्ये कव्हर होतो का? 100% होतो. बिनधास्तपणे तुम्हाला सांगतो, तुम्ही जर जानेवारीपासून जूनपर्यंतचे मॅगझिन वाचत असाल, मी जेवढा डेटा दिलाय त्याच्याबद्दलचं कुठल्याच पानात काहीच वाचायची गरज नाही. पर्यावरण वाचायची गरज नाही, जागतिक घडामोडी म्हणजे आंतरराष्ट्रीय परिषदा वाचायची गरज नाही, म्हणजे नाही, गरजच नाही. कारण का? ह्याच्या पलीकडे आयोग जाऊ शकत नाही, याचे डोळे झाकून मला विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही उगं बिनधास्त राहा, काय का करणार मास्तरच्या मनावर असं राहा. कारण एवढा कॉन्फिडन्स का आहे? कारण हे सगळं माहीत आहे, याच्या पलीकडे जाणार नाहीये. मग आता या झाल्या आतापर्यंतच्या जानेवारीपासून जूनपर्यंतच्या परिषदा. याच्यामध्ये एक महत्त्वाची राहिली ती मात्र बिमस्टेक. आणि बिमस्टेक परिषद मात्र थोडंसं व्यवस्थित माहीत असणं काय आहे? गरजेचं आहे. का बरं? तर बिमस्टेक वरती जेव्हा पण प्रश्न येईल, माझं विधान लक्षात ठेवा, मल्टी लाइनर टाईपमध्येच प्रश्न येईल, बहुविधानात्मकच टाईपमध्ये प्रश्न येईल. त्या बाकी परिषदेवरती जसं ठिकाणावरती सिंगल लाईनमध्ये प्रश्न येतो तसा प्रश्न येणार नाही. पण सरळ सेवेची तयारी जे कोणी करत आहेत, सरळ सेवा जे कोणी देणार आहेत त्यांनी ठिकाणी लक्षात ठेवा, सदस्य राष्ट्रही लक्षात ठेवा, बिमस्टेकचं मुख्यालयही लक्षात ठेवा आणि स्थापना कधीची आहे तेही लक्षात ठेवा. जीकेच्या दृष्टिकोनातून 4 प्रश्न बिमस्टेकवरती येऊ शकतात. त्यापैकी एक स्थापना कधीची आहे, मुख्यालय कुठे आहे, तिसरी गोष्ट सदस्य राष्ट्र किती आहेत आणि कोण आहेत, आणि आत्ताची परिषद कुठे पार पडली, एवढं तरी सरळ सेवेला माहीत असणं गरजेचं आहे. खरं तर बिमस्टेक काय आहे? बिमस्टेक ही आंतरराष्ट्रीय संघटना नाहीच आहे, ही प्रादेशिक संघटना आहे. बिमस्टेक कसली आहे? प्रादेशिक संघटना आहे. प्रादेशिक म्हणजे विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असलेली, जसं की
बिमस्टेक मध्ये काय आहे, बंगालच्या उपसागराच्या हद्दीत येणारे जेवढे कुठले देश आहेत त्यांचीच ही एक संघटना आहे आणि याचंच पूर्ण नाव काय असेल तर बे ऑफ बेंगॉल, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल and इकॉनॉमिकल कोऑपरेशन. काय आहे याचं पूर्ण नाव तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. याचं शॉर्टकट करून याचं नाव काय सांगतं बिमस्टेक, जसं की BIMSTEC. ठीक, याचंच नाव काय सांगितलं बिमस्टेक. बिमस्टेकचा विषय काय आहे ते सांगतो. बंगालच्या उपसागराच्या हद्दीमध्ये जेवढे देश येत आहेत त्यांच्यासाठी एक प्रादेशिक संघटना आहे आणि इथं सगळ्यात जास्त फोकस कशावरती आहे तर सरळ आहे आर्थिक हितसंबंधाची जोपासना करणे. इव्हन याच्या पलीकडे जाऊन मल्टी सेक्टरल म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, विशेषतः तांत्रिक आणि आर्थिक या दोन बाबीवरती हायलाईट करणारी जी प्रादेशिक लेवलची संघटना आहे ती कोणती आहे बिमस्टेक आहे. बिमस्टेकचं वैशिष्ट्य काय तर बिमस्टेकची जी स्थापना झाली ती स्थापना झाली होती 6 जून 1997 रोजी आणि ही स्थापना कोणत्या घोषणापत्रानुसार झाली असेल तर ही स्थापना झाली होती बँकॉक डिक्लेरेशन किंवा बँकॉक घोषणापत्रानुसार 1997ला या बिमस्टेक संघटनेची स्थापना झाली. आणि विशेषतः याचं मुख्यालय जर सद्यस्थितीला कुठे असेल ज्याला सचिवालय या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर सध्या याचं सचिवालय आहे बांगलादेशचं कॅपिटल सिटी कोणती आहे ढाका आणि ढाकामध्ये याचं मुख्यालय आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस स्थापना झाली बिमस्टेकची त्यावेळेस बिमस्टेकचे जे एकूण सदस्य राष्ट्र होते बिमस्टेकचे सदस्य राष्ट्र होते 4, म्हणजे 4 राष्ट्रांनी एकत्र येऊन बिमस्टेकची काय केली होती स्थापना केली होती. आणि सद्यस्थितीला जर बिमस्टेकचे किती सदस्य असतील तर सद्यस्थितीला 7 सदस्य राष्ट्र आहेत बिमस्टेकचे आणि 7 सदस्य राष्ट्र कुठले असतील साधं कॉमन गोष्ट आहे याच्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, जपान, इटली असलं म्हणण्याचा प्रश्न येत नाही, कारण का याच्या नावामध्येच आहे बे ऑफ बेंगॉल, म्हणजे जे बंगाल उपसागराच्या हद्दीत आहेत त्याच देशांचा समावेश यामध्ये केला गेलाय. मग आता हे जे 7 देश आहेत या 7 देशामध्ये जर कुणाकुणाचा समावेश होत असेल तर यापैकी एक आपला भारत आहे, भारतानंतर भूतान आहे, भूताननंतर बांगलादेश आहे, बांगलादेश नंतर जर कोण असेल तर बांगलादेश नंतर आहे नेपाळ, नेपाळ नंतर जर कोण असेल तर ते आहे म्यानमार, म्यानमार नंतर जर कोण असेल तर ते आहे श्रीलंका आणि श्रीलंकेनंतर जर कोण असेल तर ते मात्र थायलंड. असे एकूण 7 देश या बिमस्टेक संघटनेचे सदस्य राष्ट्र आहेत. याच्यामध्ये हायलाइटेड किंवा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे की पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाहीये, हे माहीत असणं गरजेचं आहे. भारत, भूतान, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड एवढे 7 देश सद्यस्थितीला बिमस्टेकचे सदस्य राष्ट्र आहेत. मग आता या सदस्य राष्ट्रांची बैठक आयोजित केली जाते का 100% बैठक आयोजित केली जाते. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की यांची जी पहिली परिषद पार पडली होती यांच्या परिषदेमध्ये सातत्य आहे अशातला भाग नाहीये आणि या संघटनेची पहिली परिषद पार पडली होती वर्ष 2004 मध्ये आणि वर्ष 2004ला ही पहिली परिषद जर कुठे पार पडली असेल तर ती सुद्धा बँकॉक मध्येच पार पडली होती, जे कोणत्या देशामध्ये आहे थायलंड देशामध्ये आहे आणि बँकॉकला यांची पहिली परिषद पार पडली होती 2004 साली. मग आता जी 2025 मध्ये बिमस्टेकची परिषद पार पडली ही 2025 ची कितवी आवृत्ती आहे तर ही 6वी बिमस्टेक परिषद आहे. हा जो मी पुढे क्रम देत आहे तो क्रम खूप महत्वाचा आहे. आयोग कधी कधी मल्टीलाइनर टाइप क्वेश्चन जर केला तर तिथं गुगली टाकताना क्रम चुकीचा किंवा बरोबर देऊ शकतो.
तर बिमस्टेकची आत्ताची कितवी परिषद आहे? 6व्या क्रमांकाची परिषद आहे. आणि 6व्या क्रमांकाची वर्ष 2025ची ही परिषद एप्रिल महिन्यामध्ये पार पडली होती. आणि एप्रिल 2025ची सुद्धा बैठक जर कुठे पार पडली असेल तर बँकॉक थायलंडमध्येच पार पडलेली आहे. पहिली परिषद सुद्धा कुठे पार पडली होती? बँकॉक थायलंडमध्येच पार पडली होती. आणि आत्ताची 6वी परिषद सुद्धा कुठे पार पडलेली आहे? तर ते सुद्धा बँकॉक थायलंडमध्येच पार पडली. मग आतापर्यंत जर 6 पार पडले असतील तर भारतात एक तरी परिषद पार पडली आहे का? तर भारतामध्ये 2012 साली एक परिषद पार पडली होती नवी दिल्लीला. आणि ती कितवी होती? तर ती 3ऱ्या क्रमांकाची होती. कितव्या क्रमांकाची होती? 3ऱ्या क्रमांकाची होती. भारतात पार पडलेली परिषद वर्ष माहीत असणं गरजेचं आहे. जर कधी कधी मल्टीलाइनर टाईपमध्ये प्रश्न आला तर एक विधान भारताच्या अनुषंगाने विचारलं जाऊ शकतं का? तर 100% विचारलं जाऊ शकतं. आणि 2012ला एक परिषद भारतामध्ये पार पडली होती. मग 2025च्या अगोदर जर कधी पार पडली असेल तर 2022ला एक 5व्या क्रमांकाची परिषद पार पडली होती. पण ही 2022ची जी परिषद होती ती आभासी पद्धतीने पार पडली होती. माहीत असेल कोरोनाचा काळ होता, त्यामुळे बरेच आंतरराष्ट्रीय परिषदा, आंतरराष्ट्रीय संमेलन बरेच रद्द झाले होते. आणि ही 2022ची आभासी का पार पडणार, पण कुठे पार पडली होती? तर श्रीलंकेतल्या कोलंबोमध्ये ही 2022ची आभासी परिषद किंवा याला व्हर्च्युअल परिषद असेही म्हटलं जाऊ शकतं, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 5वी परिषद पार पडली होती. आणि त्यानंतर आता फिजिकल फॉर्म मध्ये सर्व राष्ट्राचे प्रमुख भेटणारी जर पहिली कोणती पार पडली असेल तर ती आत्ताची 2025ची आहे, जी कुठे पार पडलेली आहे? बँकॉक थायलंडमध्ये पार पडली. मग आता नेहमीसारखा एक प्रश्न उपस्थित राहतो, या बिमस्टेकच्या परिषदेला भारताला कोण रिप्रेझेंट केलं? तुमचं मत, कोण रिप्रेझेंट केलं असेल? आपण कोण रिप्रेझेंट केलं असेल? भारतातून फक्त कोण जाते? बस, नरेंद्र मोदीने काय केले? रिप्रेझेंट केले. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी. कुणी आहे का कट्टर बीजेपी कार्यकर्ता? नाही आहे ना? ठीक, असा नसा काय अडचण नाही. आपण शेवटी अधिकारी आहोत. आपण कसं असलं पाहिजे? ॲब्सल्यूट असलं पाहिजे. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. नाही आमच्या आजोबानं प्रचार केले ते आम्ही बीजेपीचेच आहोत नाही तर काँग्रेसचेच आहोत असं कुणी आहे नमुनी? नाही आहे ना? ठीक, मग काही अडचण नाहीये. बिमस्टेकच्या बाबतीत मात्र एवढं लक्षात राहणं गरजेचं, जेवढे विद्यार्थी 2026ची सरळ सेवा देणार आहेत त्या प्रत्येकाने याची स्थापना, घोषणापत्राचं नाव, सचिवालय आणि सदस्य राष्ट्राची संख्या आणि सदस्य राष्ट्रांची नावं विसरायची नाहीत म्हणजे नाहीत. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही सरळ सेवा द्याल त्यावेळेस G20, G7, ब्रिक्स आणि बिमस्टेक आणि सार्क एक संघटना आहे, पण आणखीन त्याचं परिषद पार पडली नाही म्हणून आपण त्याला चर्चेत घेतलेलं नाहीये. ते 5-6 संघटना आहेत ज्यांच्या सदस्य राष्ट्रावरती, स्थापनेवरती प्रश्न विचारले जातात. आणि बाकी जर आंतरराष्ट्रीय संस्था म्हटलात तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय, हे 5 असे आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट आहेत, ज्याच्यामध्ये इंटरपोलला पण ऍडजस्ट करा. असे एकूण 6 घटक आहेत ज्याचे मुख्यालय सरळ सेवेला हमखास विचारले जातात. जेवढे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्या प्रत्येकाने लक्षात ठेवा, नाणेनिधी म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला तुम्ही IMF म्हणतात किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतात, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, इंटरपोल, सार्क या संघटनेचे मुख्यालय आणि स्थापना माहीत असणं गरजेचं आहे. महागल्ला कुठलाही पेपर काढून बघा, GKच्या 25 पैकी 1-2 प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटनेच्या परिषदेवरती 1 आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मुख्यालयावरती 1 डोळे झाकून असतात. आणि 5-6 संघटनेच्या बाहेर मुख्यालय कधीच विचारलं जात नाही. जेवढ्यांची नावं मी घेतलीत का त्यातल्या बऱ्याच मुख्यालयाची
संघटनेचे मुख्यालय जिनिव्हामध्येच आहेत. कशा कशाचे आहेत? जागतिक आरोग्याचं जिनिव्हामध्येच आहे, व्यापार संघटनेचं जिनिव्हामध्येच आहे, IMF आणि वर्ल्ड बँक वॉशिंग्टनमध्ये आहे, आणि युनोचं कुठं आहे? न्यूयॉर्कमध्ये आहे. युनो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. ह्याच्या पलीकडे कधीच सरळ सेवेचा पेपर जात नाही, म्हणजे जात नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 10 पुस्तकं वाचायच्या आधी एक 100 प्रश्नपत्रिका जर वाचला तरी वागावं, तुमच्याला 10 पुस्तकातले सगळेच पानं वाचायची सुद्धा गरज पडत नाहीये. तेवढं लॉजिक डेव्हलप होते का? 100%. जुगाड सुद्धा डेव्हलप कशात होतात माहिती आहे का? पेपर पाहण्यातनं जुगाड डेव्हलप होतात. जुगाडाचं पुस्तक नसते बाजारात, असेल तर सांगा मास्तर, घेऊन येताहून वाचताहून त्याच्यावरच जातं, असं नाहीये. पेपर बघितले की जुगाड आपोआप लक्षात यायला लागतात. ठीक. तर आता पुढला घटक चालू कुठला करू? इथं आंतरराष्ट्रीय परिषदा संपतात. पुढला घटक आहे जागतिक आनंदी अहवाल. (2025). आपण सगळेजण आनंदी आहोत का? या प्रश्नाचं उत्तर अवघडच आहे बाबा मास्तर. आपण सर्वजण आनंदी आहोत का? आहोत का नाही? आहोत. बर, आपल्यापेक्षा जास्त आनंदी दुसरं कोण असेल का नसेल? आपला आनंद कोणत्या गोष्टीत आहे? आपला आनंद कोणत्या गोष्टीत आहे? बरं, आनंदाच्या व्याख्या प्रत्येकाच्या काय झाले? मी अहवालाकडे आलो. तुम्ही ठीक आहे, मी अँगल देतो ना आणखी. तुम्हाला काय काय सांगितलं सर? मी ते हेडिंग टाकतानाच अहवाल टाकलाय, निर्देशांक शब्द वापरला नाहीये. बट याचे डायमेन्शन्स आणि अँगल्स जे आहेत ते सांगतो मी पुढे. चालेल? मग आता बघा, माझा पहिला प्रश्न हाच होता की आनंद कशाला म्हणावं? आपण आनंदी आहोत? तुम्ही पाहणं बघू नका, मी प्रश्न विचारणारच नाही, उभीकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की करंटच्या लेक्चरला डाटा कमी आणि अँगल जास्त चोरायचे असतात. हे ऑलरेडी मी क्लिअर केले. तरीही तुम्ही पाहणं पलटायला लागलात. काय आता बालवाडीत आहोत का आपण? काय इथं 12वी 11वीला आहोत? नाही नाही, झाले मास्तर, आता चला पुढे. हा, हे काय टॉपिक आहे का? हे घटक आहे, चलत राहतात मागं पुढे. एखादी होऊ शकते कॉमन, बट इट्स ओके. प्रत्येकाचा अँगल सुद्धा वेगळा असू शकते, चालत राहते. ठीक. माझा प्रश्न असा होता की आपण आनंदी आहोत का? कशाचा आनंदी मास्तर? कोण काय शिकवले ह्याच्याच टेन्शन मध्ये आहोत आम्ही. डबल उलाले का नाही, हे उलाले का नाही, ह्याच्यामध्येच आहोत. बट ठीक. आपल्यापेक्षा पाकिस्तान जास्त आनंदी आहे, हे किती लोकांना वाटते? असेल तर पाकिस्तान आनंदी राहण्याचं कारण काय? पाकिस्तानमध्ये पेट्रोल 220 रुपये 230 रुपये लिटर आहे. किती? आपल्याकडे 110 आहे. तरी काय वाटतं आपणाला? पेट्रोलचे भाव जास्त आहेत का लय वाढल्यात? लय वाढल्यात म्हणायचं. मला माहिती आहे आपण सगळे लातूरचेच आहोत, माझ्या असेल, त्यामुळं उगा असलं काय तर नाही, करला लाव तर करला लावच. बरोबर आहे. आपल्याकडे भाव काय? 110. पाकिस्तानमध्ये किती आहे? 210, 220, 230. तरीही ती लोक आनंदी आहेत. दिवाळी 12 महिने कुठं असते? आपल्याकडे फक्त बॉम्ब फटाके कधी वाजवतात? दिवाळीमध्ये. आता सांस्कृतिक वारसा अमृतस्थळामध्ये दिवाळीचं काय केलेलं आहे? समाविष्ट झालेला आहे. 2 दिवसाखाली माहिती असेल युनेस्कोनं केलेलं आहे. या अगोदर दुर्गा देवीचं केलं होतं कोलकात्याच्या, त्याच्यानंतर आता दीपावलीचं पण झालेलं आहे. पण भारतात दिवाळी एकदाच असते, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. पाकिस्तानमध्ये 12 महिने दिवाळी असते, फक्त लाडू नसतात. फक्त त्यांच्याकडे काय नसतात? लाडू नसतात. आपल्याकडे दिवाळीला काय केलं जातं? लाडू केले जातात. आता ज्या वेळेस काही मोजके निर्देशांक आहेत, वन ऑफ देम जागतिक आनंदी अहवाल, देन सेकंड वन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हा एक दुसरा इंडेक्स आहे. याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीनं काढला जाणारा जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक, ज्याला करप्ट इंडेक्स असंही म्हटलं जातं. आणि यानंतर तिसरा इंडेक्स आहे जो रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या वतीनं काढला जातो, आणि त्याला म्हणतात जागतिक किंवा ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्स, किंवा त्याला आणखीन दुसरा शब्द प्रयोग केला जातो. जर दुसरा शब्द प्रयोग कुठला केला जात असेल
जागतिक प्रेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जागतिक काय म्हणावं, प्रेसला काय म्हणतात, पेपर काय म्हणतात, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक हा रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या वतीनं काढला जातो. हा एक आहे ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स, HDI, भ्रष्टाचार, GPFI. हे 4-5 इंडेक्स जे आहेत, हे 4-5 इंडेक्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, इथं पहिला आणि दुसरा याला अर्थ नसतो, हे कायम माझं विधान लक्षात ठेवा. आणि असे काही हायलाइटेड आणि मोजके इंडेक्स असतात जिथं कंपॅरिझन कसं चालतं, तर कंपॅरिझन चालतं ॲज कम्पेअर टू इंडियाचे नेबर कंट्रीज, म्हणजे भारताचे शेजारील राष्ट्र जे आहेत, या शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत आमचा भारत कसा आहे याच अँगलनं आयोग प्रश्न विचारतं. आयोग कधीही प्रश्न पहिला कोण दुसरा कोण असला प्रश्न टाकणार नाहीये. आणि असे काही मोजके इंडेक्स असतात ज्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. इवन HDIच्या बाबतीत तर आयोगाने असा खेळ खेळला होता की HDI ज्या वेळेस तुम्ही करत असतात त्यावेळेस HDI मध्ये ब्रिक्सच्या सुद्धा देशांचा अभ्यास करावा लागतो आणि इवन भारताशेजारील राष्ट्रांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आयोगाने एक वेळा प्रश्न असा पॉइंट केला होता, जर HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार ब्रिक्स राष्ट्रांची जर मांडणी केली आणि हा ब्रिक्स शब्द जो आहे याची मांडणी जर चढत्या क्रमाने केली तर ब्रिक्स हा शब्द कसा लिहावा लागेल या लेवलला जाऊन आयोगाने प्रश्न विचारला होता का, तर 100% विचारला होता. आणि त्यावेळेसच्या उत्तरानुसार मला आजही आठवते की ब्रिक्स हा शब्द RBCSI असा लिहावा लागत होता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार. आता तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक वेळेसच्या इंडेक्समध्ये ब्रिक्समध्ये रशिया सगळ्यात जास्त मानवी विकासाच्या बाबतीत कसा आहे, अव्वल आहे. युरोपियन कंट्रीज आहे, नो डाऊट. आणि आयोगाने अशी बोली टाकली होती का, प्रश्न होता करंटचा आणि प्रश्न विचारला गेला रिझनिंगच्या भाषेमध्ये. प्रश्न कशामध्ये विचारला गेला, रिझनिंगच्या भाषेमध्ये विचारला गेला. कारण ब्रिक्स सगळ्याला माहितच आहे, ब्रिक्समध्ये 5 देश आहेत आणि त्याने प्रश्न हाच लिहिला की HDIच्या क्रमांकानुसार जर चढत्या श्रेणी मांडणी केली तर ब्रिक्स शब्दाला कसं लिहावं लागेल. मग असे काही हायलाइटेड इंडेक्स आहेत जे भारताशेजारील राष्ट्राच्या तुलनेत याच्यावरती प्रश्न टाकला जातो का, 100% टाकला जातो. आणि मग अशा पद्धतीनं वर्ष 2025चा हा हॅपीनेस रिपोर्ट किंवा अहवाल जर कधी जाहीर करण्यात आला असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 मार्च हा दिवस जर कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असेल तर 20 मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. आणि या जागतिक आनंदी दिनाचं औचित्य साधून वर्ष 2025 मध्ये जागतिक आनंदी अहवाल जाहीर केला गेला. आणि या आनंदी अहवालामध्ये जो एक इंडेक्स जाहीर केला जातो तो आहे ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स 2024. टायटल आहे 2024, टायटल आहे 2024, रिपोर्ट आहे 2025. आता रिपोर्ट म्हणा, टायटल इंडेक्स म्हणा, काही म्हणलं तरी अडचण नाहीये, पण आयोग शब्द मात्र बरोबर वापरत असतं. कारण या रिपोर्टच्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि या बऱ्याच गोष्टीपैकी एक गोष्ट आहे ती मात्र इंडेक्सच्या बाबतीत. आता याचं कॅल्क्युलेशन्स कशी केल्या जातात, याचे वेगवेगळे निकष आहेत, याचे वेगवेगळे आयम आहेत. आणि या निकषांचा आणि आयमांचा वापर करून जर 2024 मध्ये भारतीय लोकांचा जर आनंद मोजला, कारण का या इंडेक्समध्ये जेवढे मी आता इंडेक्स सांगितले होते त्या इंडेक्सच्या बाबतीत एक गोष्ट माझी कायम लक्षात ठेवायचं, प्रत्येक सामान्य विद्यार्थी ज्या वेळेस या मोजक्या 5-6 निर्देशकाचा अभ्यास करत आहे त्यावेळेस तुमच्या नजरेतनं या निर्देशकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, भारताचं ठिकाण कितव्या क्रमांकाला आहे हे तुमच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. आयोग या निर्देशकाच्या बाबतीत एवढी भारी गोंगली टाकतं. आयोग काय म्हणते माहितीये, वर्ष 2024च्या निर्देशकामध्ये जगातल्या एकूण किती राष्ट्रांची क्रमवारी निश्चित केली गेली असा प्रश्न टाकतं. तुम्ही महागल्ली आयोगाचे पेपर बघा, HDI मध्ये आयोगाने जेव्हा जेव्हा प्रश्न केलाय भारताचं ठिकाण तर विचारलेलंच आहे, पण त्या HDI मध्ये एकूण किती देशांचा अभ्यास केला गेला याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत का नाही 100% पहा. मग आता GHI नुसार वर्ष 2024च्या GHI मध्ये जगातल्या एकूण 147 देशांचा अभ्यास केला गेला आणि या 147 देशातल्या लोकांच्या आनंदानुसार यांची क्रमवारी निश्चित केली गेली. आणि विशेष 2024च्या निर्देशकानुसार भारत जर कितव्या क्रमांकावरती विराजमान झाला असेल तर भारत 118व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे जगातल्या 147 देशामध्ये
आनंदाच्या बाबतीत जर भारत कितव्या क्रमांकावरती असेल तर ते मात्र 118व्या क्रमांकावरती आहे. पण विशेष गोष्ट काय आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय आहे तर 2023 नुसार जर विचार केला तर 2023 मध्ये भारत 123 किंवा 123व्या क्रमांकावरती होता आणि भारत 123व्या क्रमांकावरनं आता 2024च्या निर्देशकानुसार जर कितव्या क्रमांकावरती आला असेल तर तो मात्र 118व्या क्रमांकावरती आलेला आहे. मग आता सरळ अर्थ असा आहे, भारताची सुधारणा झाली आहे का घसरण झाली आहे? काय झाली आहे? सुधारणा झाली आहे. निर्देशकामध्ये वाईस वर्षा असते, लक्षात ठेवा. क्रम जर चढत्या श्रेणी असेल तर त्याला घसरण म्हणावं आणि जर क्रम उतरत्या श्रेणीने लागत असेल तर त्याला काय म्हणावं? सुधारणा म्हणावं. हे विधान कायम लक्षात राहू द्या. म्हणजे गेल्या वर्षी आमच्याकडे जास्त दुःख होतं, त्या तुलनेत आता आमच्याकडे दुःख कसं आहे? कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. कारण आता भारत कितव्या क्रमांकाला आहे? 118व्या क्रमांकाला आहे. मग आता हे झालं भारताच्या बाबतीत. 147 पैकी 118 आहे म्हणजे खूप दिग्गज काम केले असं मानायची बिलकुल गरज नाहीये. 147 पैकी 118 मध्ये शेवटला जायला किती राहिले? 20-25 देश राहिलेत. शेवटला आपण जाऊ का? 100% जाऊ. जाऊ का नाही? हा, 100% जाऊ. एका दिवशी जाऊ, आज नाहीये. ठीक. आता कुठे आहोत? 118ला आहोत. मग आता एक्झॅक्टली जे भारताची सुधारणा आहे ती सुधारणा खरंच चांगली आहे पण तितकी अभिमानास्पद नाहीये. का बरं अभिमानास्पद नाहीये? कारण ज्या वेळेस मी भारताच्या शेजारील राष्ट्रांचा विचार करतो त्यावेळेस भारताच्या शेजारील राष्ट्रांचा विचार करत असताना आमच्या पुढे कुणी असू शकतं का असू शकत नाहीये? तर 100% चीन आमच्या पुढे आहे. एकूण निर्देशकामध्ये चीनचा क्रमांक आहे 68 आणि चीन भारतापेक्षा आनंदी आहे का? तर चीन भारतापेक्षा आनंदी आहे. इवन चीन सोडा, श्रीलंका सुद्धा भारतापेक्षा आनंदी आहे का? आनंदी आहे. इवन पाकिस्तान सुद्धा जो एकूण श्रेणीमध्ये 129 पोझिशनला आहे आणि आपल्या पुढे नेपाळ सुद्धा आहे आणि यानंतर पाकिस्तान सुद्धा आहे जो एकूण श्रेणीमध्ये 96 पोझिशनला आहे. म्हणजे चीन, नेपाळ आणि पाकिस्तान हे भारतापेक्षा आनंदी राष्ट्र असलेले राष्ट्र आहेत आणि याच्यानंतर जाऊन जर कोणाचा क्रमांक लागत असेल तर तो मात्र भारताचा किंवा इंडियाचा क्रम लागतो. आणि मग भारताच्या शेजारील राष्ट्रांचा जर विचार केला गेला तर भारताच्या शेजारील राष्ट्रामध्ये जर भारतापेक्षा जास्त दुःखी कोण असेल तर भारतापेक्षा जास्त दुःखी असणाऱ्या देशामध्ये जर एक देश कोणता येत असेल तर तो मात्र बांगलादेश येतो. बांगलादेश जर कितव्या क्रमांकाला असेल तर बांगलादेश 133व्या क्रमांकाला आहे. याच्यानंतर जर कोण असेल तर तो आहे श्रीलंका. श्रीलंका 134व्या क्रमांकाला आहे आणि याच्यानंतर जर कोण येत असेल तर ते मात्र अफगाणिस्तान येतो. आणि विशेष गोष्ट अशी आहे की या निर्देशकामध्ये 147 देशाचा अभ्यास केला गेला आणि 147व्या क्रमांकावर विराजमान असलेला देश कोणता आहे? अफगाणिस्तान आहे. मग आता भारताशेजारील राष्ट्रांचा जर विचार केला तर भारतापेक्षा सुद्धा आनंदी असलेली 3 राष्ट्र आहेत का? तर 100% आहेत. ऑब्झर्वेशन पर्पजसाठी तुम्हाला एक स्टेटमेंट माहीत असणं गरजेचं आहे. चीन, नेपाळ आणि पाकिस्तान हे भारतापेक्षा कसे देश आहेत? आनंदी देश आहेत. इवन याच्या पुढे भारताच्या आणखीन कोण असेल तर भूतान सुद्धा भारतापेक्षा आनंदी राष्ट्र आहे. भूतान सुद्धा कसं आहे? आनंदी राष्ट्र आहे. दुःखी फक्त कोण आहे भारताच्या नंतर? बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान एवढेच देश दुःखी आहेत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत आहेत. हे का सांगितलं जातं आणि हे या पर्पजने का विचारलं जातं? याच्या मागे कारण आहे. प्रश्न काढला जात असताना विनाकारण काढला जात नाही. तुम्ही जस्ट बिफोर 40-45 मिनिटापूर्वी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती आहे? भारताची आहे. जर तुमच्या अर्थव्यवस्थेचा विकास जर मोजला गेला तर सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल कुठे होत आहे? भारतामध्ये होत आहे. कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे? भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे. म्हणजे जनतेच्या हातातला पैसा वाढत आहे का कमी होत आहे? 100% वाढत आहे. मग तुमचा आनंद वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. आता खरं तर पाकिस्तानच्या हातात पैसाच नाहीये. काय आहे पाकिस्तानच्या हातात? काय आहे? पाकिस्तान फक्त बॉम्ब आहेत. पण बॉम्बच्या पेक्षा महत्वाचं सांगतो, त्यांच्यावर कटोरी आहे. त्यांचं कामच काय? मागणी. बरोबर आहे. पैसा आहे का? नाही. तरी पण कसे आहेत? आनंदी आहेत. भारतामध्ये जनरल स्टेटमेंट असं आहे, पैसा असला की माणूस कसा असतो?
सुखी असतो, आनंदी असतो. एक जनरल स्टेटमेंट आहे का नाही, म्हणजे एक समज आहे भारतातला. तसं असतंच असं मी म्हणणार नाहीये. मग आता जर तुमची अर्थव्यवस्था तेजीने वाढत असेल, मग तुमच्या देशाचे नागरिक दुःखी का आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आणि या अँगलने शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत इथं प्रश्न विचारला जातो का? 100% विचारला जातो. मग या निर्देशकानुसार जगात सगळ्यात जर आनंदी देश कोणता असेल, तर जगात सगळ्यात आनंदी देश आहे तो मात्र फिनलँड. कोणता आहे? फिनलँड. आता इथपर्यंत आयोग थांबत नाही. आता फिनलँडचं वैशिष्ट्य असं आहे की या रिपोर्टमध्ये फिनलँड सलग 8व्यांदा पहिल्या ठिकाणी आहे, सलग 8व्यांदा. आणि मल्टी लाईनर टाईप मध्ये क्वेश्चन आयोग जेव्हा टाकतं त्यावेळेस एका शब्दावरून आयोग खेळ करू शकतं. हा जो सलग शब्द आहे का, सलग, हा सलग शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. कारण का, तुम्हाला आठवत असेल आत्ता राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2020चा एक निर्देशांक विचारला होता. कितीचा? 2020चा. आता इथं कॉमन सेन्सची गोष्ट काय असते माहितीये का? जर समजा मी म्हणत असेल जागतिक आनंद निर्देशकामध्ये सलग 8व्यांदा फिनलँड कुठे आहे? पहिल्या क्रमांकाला. आता जर मी तुम्हाला म्हटलं जागतिक आनंदी निर्देशांक 2020 नुसार जगातला सर्वाधिक आनंदी देश कोणता? उत्तर कोणतं? फिनलँड. बस एवढा कॉमन सेन्स पाहिजे तुमच्याकडे. पण हे कधी कळतं? ज्या वेळेस कळतं की पुढला कोण आहे 8व्यांदा. 2025च्या राज्यसेवेला 2020चा निर्देशांक का विचारला असेल? तोही वन लाईनर टाईप मध्येच विचारला होता. तुम्ही जाऊन बघा की तो देश प्रथम क्रमांकाला किती वेळा राहिलेला आहे. ऍज इट इज क्रम आहे, ऍज इट इज. आयोग जेव्हा जेव्हा तुमच्यासोबत खेळ खेळतं का त्या 1 तासात बसून, ते सगळे सायकोलॉजिकल फॅक्ट्स असतात. तुमचं नॉलेज चेक करणं ही दुय्यम गोष्ट आहे. तुम्ही त्या 60 मिनिटात पेपरला कसं टॅकल करत आहात आणि किती फास्ट तुम्ही कॉमन सेन्सचा वापर करत आहात त्याचा विचार केला जातो. आणि स्वाभाविक आहे, जर सलग 8व्यांदा म्हणलं आणि तुम्हाला निर्देशांक विचारत असताना जर ह्याने आता 2017 असं जर टाकले निर्देशकामध्ये किंवा 2018 असं टाकले, मग तुम्ही त्या प्रश्नाकडे बघून डोक्याला हात लावणार का? बाबा बाबा करंट 2018चे विचारले, पेपर कधी द्यायला लागलोय? 2025 मध्ये. बट सो कॉमन थिंग काय आहे, किंवा सलग 8व्यांदा आहे म्हणजे तेव्हा सुद्धा कोण होतं? फिनलँड होतं. आणि ही विधान तुम्ही कधी वाचत आहात? 2025 मध्ये वाचत आहात. मग 2025 मध्ये वाचत असाल सलग 8व्यांदा आहे, तर याचं उत्तर मागल्या 5 वर्षातलं कुठलेही काढता येऊ शकतं का? काढता येऊ शकत नाही. 100% काढता येऊ शकतं. आणि मल्टी लाईनर टाईप प्रश्न आला तर आयोगच स्वतः विधान देतं. आणि आयोग विधान जेव्हा मल्टी लाईनर मध्ये देईल त्यावेळेस निर्देशकातला सलग शब्द टाकलाय का नाही ते बघत जावा. सलग याचा अर्थ मध्ये कुठेच ब्रेक नाही. याचा अर्थ काय होतो? मध्ये कुठेच ब्रेक नाही. आणि एकूणात 8 वेळा म्हटलं की जसा निर्देशांक चालू झालाय तेव्हापासून 8 वेळा. मग जनरली शब्द काय टाकत आहे तेही बघत जावा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे डेन्मार्क. दुसऱ्या क्रमांकाला आहे डेन्मार्क. डेन्मार्क नंतर नंबर 3 ला कोण आहे? तर ते मात्र आईसलँड. आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहात त्यावेळेस माझं एक विधान लक्षात ठेवा. असा कुठलाही क्रम पाहत असताना तिथं फक्त कॉम्प्रेस करायचा डाटा. आणि डाटा कसा कॉम्प्रेस करायचा? आईसलँड मध्ये शब्द कुठला आहे? आईस. आईस म्हणजे काय आहे? बर्फ. आणि बर्फ कसा असतो? अरे बर्फ कसा असतो? गरम. कोण आहे गरमचं? तुला फ्रीज मध्ये बर्फ कसा असतो? थंड असतो. कसा असतो? थंड. तर आईसलँड हा देश जागतिक शांतता निर्देशकामध्ये महागल्या 10 वर्षापासून टॉपला आहे जवळपास. शांतता. आईस कसं आहे? थंड आहे. शांतता निर्देशकामध्ये पहिल्या कोण आहे? आईसलँड. विषयच क्लोज. कॉम्प्रेस करता आला पाहिजे फक्त डाटा. डेन्मार्क. कालच चर्चा झाली आपली. CCPI क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये टॉपचा देश कोणता आहे? डेन्मार्क आहे. काय वेगळा अभ्यास करलात तुम्ही? काहीच नाही. फक्त अभ्यास करताना सगळ्या गोष्टींना लिंक करत आहात. काय करत आहात? अभ्यास करताना फक्त सिलेबसला लिंक करत आहात. मग आता सर्वात दुःखी देश कोण आहे? तर आमच्या वर बसलेले आहेत. कोण? अफगाणिस्तान. तिथं कोण आहे? तालिबान आहे. तिथं कोण आहे? तालिबान आहे अफगाणिस्तानमध्ये. तालिबान कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित. ते एक भूत आहे. जाऊया पुन्हा सांगतो कधी तर. आता आता एवढंच लक्षात ठेवा की भूत आहे. हा सांगा सांगा मास्तर. ठीक. 147व्या क्रमांकाला म्हणजे सगळ्यात दुःखी देश कोणता आहे? अफगाणिस्तान. अफगाणिस्तान नंतर 146 सेरा लिओन. सेरा लिओन. आणि 145 लेबनॉन. 145 लेबनॉन.
माझा अक्षर ओळखू येते का नाही? नाहीतर नंबरची चष्मे वाढ. आता अफगाणिस्तान, सेरालिओन आणि लेबनॉन इथे लिहून दाखवतो, कळायला लागलं तुमच्या भावना मला. 145 कोण आहे? लेबनॉन. ठीक. जर आता सहजी विधान टाकलं गेलं तुम्हाला, जगातला सर्वात दुःखी देश कोणता आहे, तर डोळे झाकून उत्तर द्यायचं. उत्तर द्यायचं का फेकायचं? फेकायची काय गरज आहे, माहित आहे ना. जिथं फेकायचं नाही तिथेही फेकायचं का? पण आता एक लक्षात ठेवा, अफगाणिस्तान सलग चौथ्यांदा इथेच आहे. सलग चौथ्यांदा जगातला कसला देश ठरलाय? सर्वात दुःखी देश ठरला. आणि फिनलँड सलग 8व्यांदा आनंदी देश ठरलेला. आजच्यासाठी इथे थांबूया. आंतरराष्ट्रीय परिषदा संपतात. उद्यापासून जागतिक घडामोडी सुरू करेन. आता माझ्या अभ्यासानुसार तुमचं माइंडसेट बनलेलं आहे की करंट कसं चालते. उद्यापासून थोडंसं उड्या मारत जाऊया. उड्या मारत जाऊया म्हणजे मध्येच डेन्मार्क, मध्येच अमेरिका, मध्येच ब्रिटन, जसं येईल तसं, आणि सगळा डेटा कॉम्प्रेस करत लिंक करत जाऊ. म्हणजे तुम्हाला करंटमधली मजा कळेल. करंटमध्ये खरंच मजा असते. 1 बाय 1 ठीक आहे, काही अडचण नाही. सिलेबस भरा भरा भरा. आम्ही इथून गेलो की मास्तर उड्या मारतच बाहेर जाणार आहोत, त्याच्यामुळे अगोदर भरणं गरजेचं आहे. भरा. आता काय तुम्हाला कोणत्या भाषेत सांगावं लागेल बर? नक्की होते काय? तुम्ही जायच्या आधी बाहेर जातात नोटबुक वगैरे? उद्या जागतिक घडामोडीला सुरुवात करू. आजच्यासाठी ते थांबू. ज्यांनी बॅगा भरल्यात ते जाऊ शकतात, ज्यांनी भरले नाहीत त्यांनी भरून जावा. थँक्यू सो मच.